माऊली दर्शक नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी, भेटी लागी जीवाच्या माध्यमातून म्हणजे भेटी लागी जीवा लागलीच असं ही भावना व्यक्त करत वारीच्या वाटेवरती जे काय नेमकं घडतंय त्या सगळ्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत भेटी लागी जीवामध्ये. चला सुरुवात करूया. जेजुरी आज मल्हार वारी माझ्या मल्हारीची वारी ही भावना व्यक्त करत जेजुरी म्हणजे श्री खंडेरायाची कुलस्वामिनी नगरी एरवी येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने आणि भंडाराच्या उधळणीने सोन्याची होणारी ही जेजुरी सध्या एका वेगळ्याच भक्तिरंगात रंगली आहे. निमित्त आहे माऊलींच्या म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं. याच पवित्र भूमीत वारकरी संप्रदायाची वैष्णव परंपरा आणि खंडोबा भक्तांची शैव परंपरा यांचा एक अनोखा आणि अभूतपूर्व संगम पाहायला मिळतोय. ही शतकानुशतकं जपली जाणारी परंपरा नेमकी काय आहे, तिचं धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व काय, याच अनोख्या संगमाचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्रियंका लाठी यांनी. पाहूया. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. आता आपण आहोत सोन्याची नगरी जेजुरीमध्ये. आणि का सोन्याची नगरी जेजुरीला म्हणतात हे तुम्हाला दृश्यातून अगदी स्पष्ट दिसेल. सगळीकडे भंडारा उधळण्यात आलेला आहे आणि अतिशय सुंदर आणि नयनरम्य हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. येळकोट हा जयघोष नेमका काय आहे तर विजय, उत्साह, आनंद आणि देवाच्या गौरवाचा हा जयघोष आहे. कोट्यावधी देवांचा जय जयकार असा या जयघोषाचा अर्थ होतो. त्यामुळे येळकोट म्हणजे देवाच्या विजयाचा आणि दैवी शक्तीचा गजरही मानला जातो. जय मल्हार जय खंडोबा यांचा विजय असो असं इथे म्हणतात आणि जोरदार जय घोषणा इथून वारकऱ्यांकडून केली जाते. आपण बघतोय संत ज्ञानेश्वर महाराज, संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज जेजुरीला मुक्कामाला आहे आणि याच जेजुरीमध्ये लाखोंच्या संख्येने वारकरी आपल्याला पाहायला मिळतात जे खंडोबारायाचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेले आहेत. पांडुरंगाच्या दर्शनाला जाणारे वारकरी इथे नक्की येतात आणि आपल्या कुलदैवताचं देखील दर्शन ते कधीच चुकवत नाही. मात्र खंडोबा केवळ वारकऱ्यांचेच नाही तर अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. आपण बघतोय की मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी इथे दाखल झालेले आहेत आणि खंडोबारायांचं दर्शन घेण्यासाठी हे वारकरी रांगेमध्ये थांबलेले आहेत. खंडोबारायांच्या रुबाबदार भव्य रूपाचं दर्शन आपण न्यूज 18 मराठीच्या दर्शकांना दाखवलेलं आहे. दृश्यांच्या माध्यमातून तुम्ही घरी बसल्यात दर्शन घेऊ शकतात. अतिशय रुबाबदार आणि भव्य रूपानं खंडोबारायांचं दर्शन आपल्याला मिळालं. आणि जेजुरीचं मंदिर हा आपण बघू शकतो कशा पद्धतीने हे मंदिर आहे. स्थापत्य कलेचं, वास्तुकलेचं एक मोठा आणि महत्वाचा नमुना या मंदिराला मानला जातो. या परंपरेच्या प्रगतीचा एक महत्वाचा टप्पा आहे. इथे आपण बघतोय की संपूर्ण जेजुरी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मी कडे पठाराची दृश्य तुम्हाला दाखवते. आता जो डोंगर आपण बघतोय त्या डोंगराच्या मागच्या बाजूला कडे पठार आहे आणि त्याच कडे पठारावर महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर पावलं वळतात ही जेजुरीकडे. जेजुरी गडाकडे येतात वारकरी आणि खंडोबांचं दर्शन इथे घेतात. आपण बघतोय सोन्याची जेजुरी अगदी झालेली आहे आणि याच जेजुरीमध्ये न्यूज 18 मराठी पोहोचलेला आहे. दर्शकांसाठी एक्सक्लुझिव्ह दर्शन आपण दाखवतोय. त्याचबरोबर मंदिराची सुद्धा दृश्य आपण दाखवतोय. आणि या सहज आता आपण बघणार आहोत की वारकऱ्यांच्या काय भावना आहेत, वारकरी इथे येऊन कसं त्यांना वाटतंय हे सगळं सुद्धा पाहणार आहोत आपण. त्यासाठी पाहत राहा न्यूज 18 मराठी. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह मी प्रियंका लाठी, न्यूज 18 मराठी, जेजुरी. वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. ओम वाग्या सोम वाग्या प्रेम नगराद्वारी. सावधान भजनी लागा, सावधान भजनी देव करा काय वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची. ज्याला न घडे काशी त्याने यावे जेजुरीशी असं म्हणतात. त्याचं कारणच असं आहे की जेजुरीचं हे देवस्थान आपण बघतोय. न्यूज 18 मराठीच्या दर्शकांसाठी ही थेट दृश्य आणि ही थेट दर्शन आपण देतोय. जेजुरीच्या गाभाऱ्यामध्ये आता आपण आहोत आणि या गाभाऱ्यामध्ये इथे मंदिराचे विश्वस्त देखील आपल्या सोबत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही जेजुरीमध्ये
येत आहे आणि काही वेळामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीमध्ये दाखल होणार आहे. त्याआधी मात्र मोठ्या संख्येने वारकरी इथे दर्शनासाठी दाखल झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात भंडारा उधळून इथे पालखीचं सुद्धा स्वागत केलं जाणार आहे. माझ्यासोबत विश्वस्त आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. मला सांगा, किती किलो भंडारा उधळला जाणार माऊलींच्या पालखीवर? या ठिकाणी भंडारा आणि फुलांची उधळण मोठ्या प्रमाणात खाली हे आल्यानंतर होणार आहे. करणार आहे. हो. बरं, आता मला सांगा, कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे वारकऱ्यांसाठी दर्शनासाठी? काय नियोजन आहे? वारकऱ्यांचं सुलभ दर्शन होण्यासाठी देवसंस्थांतर्फे योग्य ते उपाययोजना करण्यात आली आहे. आज रात्री जे पहाटे उद्या 6 वाजता पालखी आलते, त्यामुळं रात्री 1 वाजताच मंदिर उघडले जाणार आहे की भाविक येतात, दर्शन करतात आणि त्यांचं दर्शन सुलभ व्हावं म्हणून दर्शन करून 6 वाजता ज्यावेळेस पालखी जाते त्यावेळेस परत दिंडीत आपापल्या सामील होतात. त्यामुळे सुलभ दर्शनाचे असेल, जेवणाचे असेल आणि इतर बऱ्याच वैद्यकीय सेवेचे असेल, सगळ्या व्यवस्था हे मार्तंड देवस्थानतर्फे सालाबादप्रमाणे केल्या जातात. आणि जे भाविक दर्शनासाठी खास करून गड चढून येतात, काही गड चढता येत नाही, त्यांच्यासाठी खाली स्क्रीनची व्यवस्था ही देवस्थानतर्फे केलेली आहे. पंढरीची वारी माझ्या मल्हारीच्या दारी. आज खऱ्या अर्थाने फार प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी मल्हारीचं दर्शन घेण्यासाठी वारकरी संप्रदायातील सर्व वारकरी या ठिकाणी येत आहेत मोठ्या संख्येने. आणि त्यांच्यासाठी देवसंस्थान म्हणून आम्ही सर्वजण त्यांचं स्वागत करतोय आणि त्यांचं सुलभ दर्शन व्हावं यासाठी आम्ही दर्शन बारीची रांगेची व्यवस्था केलेली आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यांच्यासाठी केलेली आहे. माऊली येत आहे, परंतु थोडंसं आज त्याला गालबोट लागलेलं आहे. जी दुर्घटना झालेली आहे त्याबद्दल मी त्यांना सद्भावना श्रद्धांजली अर्पण करतो. अतिशय दुर्दैवी घटना आहे, परंतु आज जे भाविक आलेले आहेत त्या सर्वांचं जेजुरीकर तसंच आमच्या मार्तंड देव संस्थांतर्फे आम्ही अतिशय भक्तिभावाने त्यांचं स्वागत करत आहे. त्यांच्यासाठी सर्व व्यवस्था आम्ही केलेली आहे. अशा प्रकारे उत्साहपूर्ण वातावरणामध्ये वारी चालू आहे. जय मल्हार. तर ज्या 3 महिला वारकऱ्यांचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला त्यांना मंदिर संस्थांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर जे भाविक भक्त, जे वारकरी मोठ्या प्रमाणात जेजुरीच्या नगरीत दाखल झाले त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. तुम्ही या इथे दर्शन करा आणि या दर्शनाचा लाभ घ्या असं मंदिर संस्थानाकडून सांगण्यात आलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह मी प्रियांका लाठी, न्यूज 18 मराठी, जेजुरी. येळकोट येळकोट जय मल्हार. आपण आहोत आता जेजुरी देवस्थानामध्ये आणि या देवस्थानाचं महत्व नेमकं काय आहे, पालखी इथेच का थांबते, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण मंदिराच्या या पुजाऱ्यांकडून घेणार आहोत. माऊली, जय मल्हार. हा बघितला तर पुरंदर तालुका हा जो तालुका आहे, ह्या तालुक्यामध्ये ही संतांची भूमी आहे. या भूमीमध्ये असं हे शिव खंडेरायाचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये साक्षात येथे शंकर पार्वती गंगेचा अवतार आहे. मागची भव्य मूर्ती दिसते, त्यांना मार्तंड भैरव म्हणतात. पहिलं स्थान आहे हे तुमच्या मानसरोवरला आहे. दुसरं स्थान आहे हे जेजुरी आहे. भारतामध्ये खंडेरायाचं शंकर पार्वती आणि गंगेचा हा जो अवतार आहे, येथे स्वयंभू हा म्हणून येथे एक पुढे वळ लिहिलेले आहे. जेजुरी गडपर्वत शिवलिंगाकार, मृत्यू लोके दुसरे कैलास शिखर. ह्या ज्या वळीचा अर्थ आहे, इथे साक्षात दुसरं कैलास शिखर आहे मानलं जातं आहे. हे शंकराची पिंड आहे, ही पार्वती आहे, ती म्हाळसादेव, ही भानुदेवी आहे. म्हणजे हे गंगा आहे. शंकर पार्वती गंगेचा अवतार आहे. खंडोबा, म्हाळसादेवी आणि भानुदेवी हे सगळे मूर्ती दिसतात. हे खंडोबा म्हाळसाबाईचे जोड आहेत. हे पूर्वी राजे लोकांनी अर्पण केलेले आहे. मागची भव्य मूर्ती दिसते, त्यांना मार्तंड भैरव म्हणतात. या शंकराने असा अवतार घेतलेला आहे मार्तंड भैरवाचा. समोर 2 राक्षस होते, मणी आणि मल्ल. या राक्षसांना मारण्याकरता शंकराने मार्तंड भैरवाचं रूप धारण केले. हातामध्ये तलवार दिसती, त्याला येथे संस्कृतमध्ये खड्ग म्हणतात. त्या खड्गाने दैत्यांचं खंडन केलं म्हणून देवाचं नाव खंडोबा पडलं. म्हाळसा संघ लग्न केलं म्हणून देवाला म्हाळसाकांत म्हणतात. हे स्वयंभू पिंड आहे. हे जमिनीतनं स्वयंभूलिंग वर आलेले आहेत. हे मंदिर इसवी 10,000 वर्षापूर्वीचं आहे. हे सतीयुगातलं मंदिर आहे. इथे स्वतः राम सुद्धा इथे येऊन दर्शन करून गेलेले आहे. तर अशा पद्धतीने आपण बघतो या मंदिराचा इतिहास, या मंदिराचं महत्व अनन्यसाधारण आहे. कशा पद्धतीने या स्वयंभू मूर्ती इथे प्रकट झालेल्या आहेत, या सगळ्यांची माहिती आपल्याला पुजाऱ्यांनी दिलेली आहे. माऊली, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. तर पुन्हा एकदा
एकदा न्यूज 18 मराठीच्या दर्शकांसाठी मी हे दर्शन तुम्हाला थेट देऊ इच्छिते. येळकोट येळकोट जय मल्हार. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद बोरकासह मी प्रियांका लाडी, न्यूज 18 मराठी, जेजुरी. येळकोट येळकोट जय मल्हार आणि ज्ञानोबा तुकाराम या दोन वेगवेगळ्या भक्तिधारेचा एक अभूतपूर्व संगम सध्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत पाहायला मिळतोय. भक्तिरसात पूर्णपणे रंगून जाऊन विठ्ठल नामाचा गजर करत पंढरीच्या दिशेने निघालेले वारकरी आज सोन्याच्या जेजुरीत दाखल झालेले आहेत आणि या जेजुरीच्या या पावनभूमीत न्यूज 18 मराठीने वारकऱ्यांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी वारीचे कष्ट, त्यांची विठ्ठलाप्रती असलेली श्रद्धा आणि परंपरा याविषयी अत्यंत भावूक आणि मनमोकळ्या भावना व्यक्त केल्या. याच संवादादरम्यान वारीचे निस्सीम पाईक असलेले नाशिकचे वारकरी भास्कर लांडे यांना चंदूकाका सराफ यांच्या वतीने चांदीचं नाणं देऊन सन्मानित करण्यात आलं. वारीच्या या भक्तिमय प्रवासात त्यांचा सन्मान करण्यात आला. चंदूकाका सराफ यांच्याकडून आपण काकांसाठी एक चांदीचं नाणं देतो. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तर नाणं मी तुम्हाला दाखवते काढून, म्हणजे खरं आहे बरं का, थैली नाही नुसती. तर आपण काकांना हे चांदीचं नाणं देतो चंदूकाका सराफ यांच्याकडून. 3 प्रश्नांची उत्तरं काकांनी एकट्याने बरोबर दिलेली आहेत, त्यामुळे जोरदार टाळ्या काकांसाठी. बरं, तुमचं नाव सांगा पूर्ण. भास्कर लांडगे. भास्कर लांडगे. कुठून आले? नाशिक रोड. ओके. तर आता आपण चंदूकाका सराफ यांच्याकडून तुमच्यासाठी हे गिफ्ट दिलेलं आहे. आता कसं वाटतंय तुम्हाला ते? खूप आनंद वाटला, म्हणजे वारीचं समाधान झालं आम्हाला. तुम्हाला वाटलं होतं का तुम्हाला असं काही गिफ्ट नाही मिळेल? नाही, हे खंडेरावची कृपा आहे. बघा, पहिल्या 1 दिवसासाठी आले खंडूरावांनी किती कृपा केली तुमच्यावर. चला, ओके. अभिनंदन तुमचं खूप खूप. चला जाऊया संत तुकोबांच्या पालखीमध्ये. संत तुकोबांची पालखी आता मजल मजल करत पुण्याच्या चौफुल्यात पोहोचलेली, पुणे जिल्ह्याच्या चौफुल्यात, आणि थेट तिथे आमचे प्रतिनिधी सुमित सोनवणे आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. सुमित, रामकृष्ण हरी. संत तुको म्हणजे साधू संत येती घरातोची दिवाळी दसरा, हीच भावना आत्ता क्षणाला चौफुल्यात पाहायला मिळते का? नक्कीच विशाल, हीच भावना जी आहे ते चौफुल्यात पाहायला मिळते. संपूर्ण जो पुणे सोलापूर महामार्ग जो आहे तो भक्तिमय झालेला आहे आणि हा भक्तिमय महामार्ग आपल्याला पाहायला मिळतोय. सगळीकडे जर पाहिलं तर या सगळ्या भगव्या पताका ज्या आहेत त्या आपल्याला या महामार्गावर दिसत आहेत आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी जोचा रथ आहे तो आपल्या बाजूला थांबलेला आहे आणि तो रथ जो आहे जसा जसा पुढं सरकतोय तसं विठ्ठलाच्या ओढीची, विठ्ठलाच्या दर्शनाची आज जी आहे ती वारकऱ्यांना लागलेली दिसते. अतिशय उत्साही वातावरण आहे. वारकऱ्यांचं अक्षरशः या वातावरणामध्ये समाधान झालेलं आहे की आपण आता विठ्ठलाला भेटायला जाणार आहे आणि त्याचं काही दरमजल करत करत हे वारकरी जे आहेत ते आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले. सकाळी यवतपासून निघालेली ही पालखी जी आहे ती आता वरवंडला आज संध्याकाळी मुक्कामी आहे आणि त्याचा त्या ठिकाणी स्वागत देखील होणार आहे. मात्र आपल्यासोबत या सगळ्या वारकरी जे आहेत ते आपल्यासोबत आहेत आणि अतिशय उत्साही जे वारकरी आहेत ते उत्साही वारकरी या ठिकाणी दिसतात. आपापल्या ऊर्जा जी आहे ती ऊर्जा या सगळ्या वारकऱ्यांमध्ये भरून आलेली आहे. आपल्यासोबत काही वारकरी आहेत जे या वारकरी. माऊली, कुठून आला त्यांनी काय सांगाल? जालना जिल्हा. काय आज काय तुम्ही सकाळपासून चालताय, तर आता काही किलोमीटरच अंतर राहिलेले, तर काय समाधान वाटते, काय काय म्हणावशी वाटते तुम्हाला? अहो, आजची वारी नाही आमची, त्याच्यामुळं वारीमध्ये आल्याच्या नंतर की कुठलं सुख नाही दुःख नाही काय नाही, आणि या नाचत जाऊ त्याच्या गावा खेळी सुख देईल सावा, यासारखा आनंद पुन्हा त्रिभुवनात नाही. आणि म्हणून कोणालाही काही असं वाटत नाही. हा, म्हणून मायबाप हा सुख सोहळा स्वर्गी नाही. काय आहे ना, इमानाची दाटी आम्ही माईक ऑन करणार, आम्ही माईक ऑन गवळण म्हणू एक आपण की नाथ. हा, थोडं पटांगण होऊ दे. फणाचा गंभीर कंदळ येतात हाती घेऊन सारंगी पाठ, फणाचा गंभीर कंदळ येतात हाती घेऊन सारंगी पाठ. वारी आले, वारी आले, हले 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 डोळे मोडी तर चाले, डोळे मोडी तर राधा चाले चाले चाले, डोळे मोडी तर राधा चाले.
वारकऱ्यांचा उत्साह टिपेला पोहोचलेला आहे आणि बीड शहरातील बिंदुसरेच्या तीरावर आजोबा नातीच्या भेटीचा दैदिप्यमान सोहळा पार पडला. संत मुक्ताईचे आजोबा गोविंद पंत यांची बीडमध्ये समाधी आहे. आज संत मुक्ताईच्या पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर आजोबा गोविंद पंतांच्या समाधीजवळ संत मुक्ताईच्या पादुका आणण्यात आल्या होत्या आणि यावेळी मुक्ताईला साडी चोळीचा आहेर देण्यात आला. आदिशक्ती मुक्ताईची जी पालखी आहे त्यांच्या आजोबा असलेले गोविंद पंत यांच्या समाधीच्या जवळ आपण माझ्या पाठीमागे पाहतोय. अशा पद्धतीने हा आजोबा नातीच्या भेटीचा जो सोहळा आहे तो अत्यंत दैदिप्यमान सोहळा बीडच्या बिंदुसरेच्या तीरावरती मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होतोय. विशेषतः संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आजोबा गोविंद पंत यांची ही सुंदर अशी समाधी आहे आणि या समाधीवरती आता इथं आल्यानंतर जी आदिशक्ती मुक्ताईची पालखी आहे ती 2 दिवस बीडमध्ये मुक्कामी होती. आता पंढरीच्या दिशेने वाटचाल करत असताना अगोदर गोविंद पंतांची या ठिकाणी भेट होते, आजोबा नातीची भेट, आणि त्यानंतर ही जी पालखी आहे आता पंढरीच्या दिशेने वाटचाल करते. आपण समोर पाहतोय अशा पद्धतीने सगळे जे वारकरी आहेत, संस्थान मुक्ताई संस्थान असेल त्याचबरोबर गोविंद पंत संस्थान यांच्या वतीनं या ठिकाणी आरती देखील केली जाते. विशेषतः मुक्ताईला या ठिकाणी साडी चोळीचा जो काही आहेर आहे तो देखील या ठिकाणी भेट दिल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं. हा देदीप्यमान सोहळा या बिंदुसरेच्या तीरावरती या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक भाविक या सोहळ्यामध्ये तल्लीन झालेला आहे. आजोबा नातीची ही अलौकिक भेट आहे आणि हा सोहळा देखील या ठिकाणी संपन्न होतोय. यामध्ये मुक्ताईमधील आणि बीडकर सगळे या ठिकाणी आपण पाहतोय की सगळे या भक्तिरसामध्ये तल्लीन झालेले पाहायला मिळतात. आणि अनोखा दैदिप्यमान सोहळा नाही या आनंदाचे जोडा सांगता गोष्टी लागती गोडा आलासे आकार आमुच्या चाडा तुका म्हणे भिडा भक्तिसिया या संताच्या प्रमाणाची अनुभूती आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, बीड. आता ब्रेक नंतर माऊली दर्शक आपण बघणार आहोत. श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने आज पहाटे 4 वाजता सासवड इथून जेजुरीच्या दिशेनं प्रस्थान केलं. सासवड इथे 2 दिवसांचा मुक्काम पूर्ण करून माऊलींची पालखी पुढील प्रवासाकरता मार्गस्थ झाली. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात हजारो वारकरी विठुरायाच्या दर्शनाकरता पंढरपूरच्या दिशेनं निघाले. वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज यवतकरांचा पाहुणचार घेऊन वरवणच्या दिशेने मार्गस्थ झाला. यवत ते वरवण दरम्यान असलेल्या भाडगाव इथे पालखीचा काही काळ विसावा राहणार आहे. त्यानंतर पुन्हा पालखी वरवणकडे प्रस्थान करून तिथे मुक्काम करणार आहे. टाळ मृदुंगाच्या निनादात आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात वारकरी मोठ्या उत्साहात पुढील प्रवास करतील. पालखी मार्गावर भाविकांची गर्दीही वाढताना दिसते. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज यवतकरांचा उत्स्फूर्त पाहुणचार घेऊन वरवणच्या दिशेने मार्गस्थ झालाय. यवतकरांनी तुकोबांच्या पालखीची आकर्षक सजावट करून भावपूर्ण निरोप दिला. गावाला प्रदक्षिणा घातल्यानंतर पालखी पुढील प्रवासासाठी रवाना झाली. यवत ते वरवण दरम्यान असलेल्या भांडगाव इथे पालखीचा काही काळ विसावा राहणार असून त्यानंतर पुन्हा पालखी वरवणकडे प्रस्थान करणार आहे. टाळमृदुंगाच्या निनादात आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात वारकरी मोठ्या उत्साहात पुढे मार्गक्रमण करत आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा जो आहे तो आता यवतमधून वरवणच्या दिशेने मार्गस्थ होतोय. आपण जर पाहिलं तर सकाळीच या माऊलीचं जे यवतमध्ये आहे ती प्रदक्षिणा गावाला घालण्यात आली होती आणि त्यानंतर ही पालखी जी आहे ते वरवणच्या दिशेने निघालेली आहेत. वाटेत या सगळ्या वरवणचा दुपारचा मुक्काम आहे आणि दुपारच्या मुक्कामानंतर ही माऊली जी आहे ते या रथ जो आहे तो पालखी जी आहे ही पालखी या वरवणच्या या ठिकाणी थांबणार आहे. वरवण तिथे मुक्कामी थांबणार आहे. आजूबाजूच्या गावांचे गावकरी जे आहेत ते दर्शन घेण्यासाठी आले आहेत. माऊलींचं चांदीचा रथ आहे आणि या रथाच्या आजूबाजूला संपूर्ण जी काही सजावट केलेली आहे अतिशय सुंदर आणि सुरक्ष सजावट आहे आणि या माऊलींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची रांग लागलेली आहे. सकाळी यवतमधून हे माऊलीचं
प्रस्थान झालं आणि प्रस्थान झाल्यानंतर आरती सकाळी करण्यात आली. आरतीनंतर गावाला प्रदक्षिणा घालण्यात आली आणि प्रदक्षिणा घातल्यानंतर पालखी जी आहे ती आता पुढे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतीये. संत ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी सोहळा 2026 निमित्त जेजुरीमधील श्री खंडोबा मंदिर भक्तिमय वातावरणात सजलंय. माऊली आणि वारकरी बांधवांच्या स्वागतासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून गडेकोट परिसरात तोरण, फुलं आणि पुतळ्यांनी देखील देखणं रूप धारण केलेलं आहे. श्री खंडेरायाच्या दर्शनाकरता वारकरी बांधवांचं जणू महासागरच लोटला असून टाळ मृदुंगाच्या निनादात संपूर्ण जेजुरी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. धाराशिवच्या कळंब शहरातील दशरथ कुटुंब गेल्या 80 वर्षांपासून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना अन्नदानाची सेवा देत आहे. ज्वारीची भाकरी, पिठलं, चटणी आणि लोणच्याचा प्रसाद दरवर्षी 60 दिंड्यांना दिला जातो. बंडोपंत दशरथ यांच्या 3ऱ्या पिढीकडूनही ही विठ्ठल सेवा अखंडपणे सुरू आहे. पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करणं हे भाग्याचं काम आहे आणि हेच भाग्याचं काम कळंब शहरातील दशरथ कुटुंब गेली 80 वर्षापासून करतं आहे. हे कुटुंब त्यांच्याकडे येणाऱ्या दिंड्याला जे आहे ते जेवण घालण्याचं काम करतं आहे. माझ्या मागं हे बघू शकता आपण की ही सध्या पंढरपूरच्या वारीला दर्शनासाठी पंढरपूरमधून, मराठवाड्यातून, विदर्भातून ज्या मोठ्या प्रमाणात दिंड्या येतात आणि त्या दिंड्या कळंब धाराशिव मार्गे ज्या आहेत त्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात. मात्र कळंब शहरात मुक्कामी येणारी दिंडी ही दशरथ यांच्या कुटुंबियाकडे जेवणासाठी येतच असते आणि ही त्याचा जेवणाचा जर मेनू बघितला तर त्यांचे पिठलं असेल, भाकरी असेल, हा वारकऱ्यांसाठी जेवणाचा जो आहे तो मेनू आहे. गेली मला वाटतं 50 ते 60 वर्ष झाली या जवळपास दिंड्याचा. 83 वर्षापासून यांचं हे दिंड्या जेव घालण्याचा प्रोग्राम. आपल्यासोबत हे आहेत. किती वर्षापासून परंपरा आहे, काय नेमकं कुठल्या भावेतून ही सगळं तुम्ही सेवा करताय? ही दिंडीची सेवाची परंपरा 1946 साली आमच्या आजोबांनी सुरू केली. त्यानंतर ती परंपरा माझ्या वडिलांनी सांभाळली. आता नंतर ती परंपरा माझ्याकडे आली आणि माझे दोन्हीही मुलं आता हाताशी आलेले आहेत. ते पण खूप छानरित्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होतात आणि ते सगळे हे काम करतायत. किती दिंड्या तुमच्याकडे साधारणतः जेवण केले जातात? जवळपास विदर्भातून येणाऱ्या, मराठवाड्यातून आपली तांबवाची एकच दिंडी आपल्याकडे येते आणि विदर्भातून 52 ते 53 दिंड्या आपल्याकडे जेवणासाठी येतात. सागर जाधवसह बालाजी निळकुळे, मराठी, धाराशिव, कळंब. जेजुरीत आज विठ्ठल भक्ती आणि खंडोबा भक्तीचा अभूतपूर्व शैव वैष्णव संगम अनुभवायला मिळतोय. संतांच्या पालख्यांचं भंडाऱ्याची उधळण करत भव्य स्वागत करण्यात येत असून वारकरी माऊलींच्या सेवेसाठी मोठा महासोहळा उभा राहिला आहे. हजारो भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता मोफत मेडिकल कॅम्पही राबवण्यात येत आहे. भक्ती, सेवा आणि दातृत्वाचा हा अनोखा मिलाफ जेजुरी नगरीत पाहायला मिळत असून भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे विभागानं विशेष तयारी केली आहे. यंदा 20 ते 29 जुलै दरम्यान तब्बल 150 विशेष रेल्वे फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ, जळगाव, मिरज, सोलापूर, कुर्डुवाडी, कोल्हापूर, परळी आणि परभणी या प्रमुख शहरांमधून मागणीनुसार विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी वारीच्या कालावधीत 137 फेऱ्यांची सेवा देण्यात आली होती. यंदा भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ही वाढ करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरची प्रसिद्ध विनय गल्ली भजनी साहित्याच्या खरेदीने गजबजून गेली आहे. यंदा महिला मंडळांनी खरेदीत आघाडी घेतल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. वीणा, चिपळ्या, पखवाज आणि मृदुंगाला मोठी मागणी असून महागाईमुळे दरात सुमारे 20% वाढ झाली असली तरी वारकऱ्यांचा उत्साह कायम आहे. वारीच्या मुख्य 3 दिवसात एका दुकानातूनच 10 ते 11 लाख रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती व्यावसायिक ज्ञानेश्वर कोकाटे यांनी दिली.
संपूर्ण म्हणजे त्यामुळे संपूर्ण वारी काळात भजनी साहित्याची कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. लातूरमधनं अथांग श्रद्धेने पंढरीच्या दिशेनं पायी चालत आलेल्या एका शेतकरी जोडप्याची कथा आज वारीच्या वाटेवर कौतुकाचा विषय आहे. वारकरी दत्ता केशव मोरे आणि त्यांच्या पत्नी गेल्या अनेक दिवसांपासून ऊन वारा पावसाची पर्वा न करता विठ्ठलचरणी निघालेत. या कष्टकरी माऊलींच्या आढळ श्रद्धेचा सन्मान करत GS महानगर बँकेच्या वतीने या जोडप्याला पारंपरिक पोशाख भेट देऊन गौरवण्यात आलंय. आता मला एक सांगा, GS महानगर बँकेकडून तुम्हाला आम्ही हे गिफ्ट दिलेलं आहे. कसं वाटतंय नवीन साडी घेऊन? छान. माऊलीने दिली नाही ना तुम्हाला? आता पंढरपुरात घालणार का? हा? बोला बोला बोला. हो, घालून जाणार घरी. घालून जाणार ना? तुम्हाला कसं वाटतं? चांगलं वाटतं. तुम्हाला वाटलं होतं का तुम्हाला असं गिफ्ट मिळेल? नाही वाटत नव्हतं कडे. पांडुरंगानंच दिले आता ते. त्याचे मानकरी आपल्याला भेटलेले आहेत. लातूर जिल्ह्यातून ही जोडी आलेली आहे. शेतकरी आहे, कोरडवाहू शेती आहे आणि आता माऊलींच्या वर्षावर पंढरपूरला चाललेले आहेत. बोला रामकृष्ण हरी. तर वारीच्या वाटेवरच्या सगळ्या विविधरंगी घडामोडी म्हणजे आनंदाचे डोही आनंदाचे रंग असं आपण ज्यावेळेस म्हणतो तर वारीतला हा रंग आणि वारीतल्या वेगवेगळ्या भावभावना अशाच पद्धतीने भेटी लागी जीवाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आणि म्हणणार आहोत माऊली दर्शक रामकृष्ण हरी. आज इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.